आता माझं स्पष्ट आव्हान आहे अशोकराव चव्हाण साहेबांना की त्यांनीच असे अनेक व्यक्ती घडवलेत जे बॉम्बसारखं काम करतायत. त्यामुळे हे सगळे गुलाम झालेले नेते आहेत. यांच्याकडनं स्वतःचं घर वाचवणारे हे लोक आहेत. यांना समाजाचं काही घेणं देणं नाही आहे, कारण त्यांच्या पक्षाला पण घेणं देणं नाही आहे. त्यांना बोलण्याचा अधिकार नाही आहे. त्यांनी मीडियात काय मांडवायची स्क्रिप्ट तयार होते रेशीम बागेमध्ये किंवा दिल्लीमध्ये. मोदींना अमित शहा जे म्हणतील तेच त्यांना बोलावं लागतं. त्यामुळे हे सगळे गुलाम लोक आहेत. यांना बोलण्याचा अधिकार नाही आहे. फक्त स्वतःची घरं वाचवण्यासाठी हे लोक गेलेत ईडीच्या भीतीनं. यांना देशाचा, लोकशाहीचा, कार्यकर्त्यांचा, समाजाचं काही घेणं देणं नाही आहे. त्यामुळं जे जरांगे पाटील म्हणाले होते की हा लढा गरजवंत मराठ्यांचा आहे, हे प्रस्थापित मराठा समाजातले लोक आहेत, हे गरजवंत मराठ्यांचं दुःख मांडतील अशी अपेक्षा करणं म्हणजेच मराठा समाजाचं किंवा आपल्यासारख्यांचं मूर्खपणा आहे. आज सर्वजण आपण पाहताय आणि हे विकल्या गेलेला मीडिया दाखवत नाही. म्हणून बीजेपीचा प्रामाणिक कार्यकर्ता सुद्धा यावेळेस काँग्रेसच्या बाजूने उभा आहे. मतदारसंघातल्या मतदारांना विचारलं नाही, जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्याला विचारलं नाही. तो त्यांचा स्वतःचा निर्णय होता आणि ते मोठे नेते आहेत. आज जर स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब जिवंत असते तर त्यांना हे निश्चित पद्धतीने आवडलं नसतं. अतिशय दुःख झालं असतं स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांना, अजिबात आवडलं नसतं. याच नांदेडमध्ये येऊन एकही ठिकाणावरती देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की अशोकराव चव्हाण लीडर नाहीत, डीलर आहेत. ते डीलर मग तुमच्या पक्षात आल्यावरती आता लीडर झाले का? हा माझा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीसांना की ते डीलर आता तुमच्या पक्षात आल्यावरती लीडर झाले का? हे लोकमनाचा मी कानोसा घेतला जिल्ह्यातल्या. त्यामुळं काँग्रेसचा मतदार तर चिडून आहेच या बंडाळीमुळं, या बैमानीमुळं. धमकी देणे, ईडी, CBI या शासकीय संस्थांचा जो गैरवापर BJPनं लावलेला आहे तोच गैरवापर याही ठिकाणावरती झाला. त्याच कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जर त्या अडचणी सांगितल्या असत्या तर या जिल्ह्यातला आणि राज्यातला काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्ता त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिला असता याचा विश्वास मला आहे. कारण मोदी सरकारने देशातल्या ॲटॉनॉमस संस्था ज्या आहेत, स्वायत्त संस्था ज्या आहेत, ज्याच्यातनं कायदा सुव्यवस्था राखल्या जातो, ज्या लोकांच्या सोयीसाठी आहेत, त्यांचा मजाक उडवून स्वतःच्या प्रचारासाठी वापरलं. आणि त्याच अडचणीमुक्त भारत करणं भारतीय जनता पक्षाला 100 नाही पुढची 1000 वर्ष जमणार नाही. पण काँग्रेसमुक्त भारतचा नारा देता देता काँग्रेसयुक्त भाजप करण्याचं काम भारतीय जनता पक्षानं केलं. ही नेतेसुद्धा घाबरून हा निर्णय घेत आहेत. पण लालू प्रसाद यादव यांचा आदर्श देशातल्या सर्वच पक्षातल्या अशा घाबरलेल्या नेत्यांनी घ्यायला पाहिजे. नांदेडच्या लोकांचा, मतदारांचा DNA जो आहे तो DNAच काँग्रेस हा आहे. त्यामुळं इथली जनता ही काँग्रेसच्या विचारधारेची आहे आणि अगदी स्वातंत्र्यापासून आहे. त्यामुळं मला इतकंच म्हणायचं आहे की हे सगळे जरी एकत्रित आलेले असले तर याचा फार काही परिणाम होणार नाही. तर महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण बिघडवणाऱ्यामध्ये भारतीय जनता पक्ष, RSS आणि व्यक्तींचीच यादी सांगायचं म्हणलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, अमितजी शहा आणि देवेंद्रजी फडणवीस. खरं तर मला कधी कधी प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावरती BJPनं अन्याय केला असं वाटतं. देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये चव्हाण साहेब गेलेले आहेत. तर मी या माध्यमातून मी त्यांना आव्हान करतोय की तुम्ही महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न नमस्कार, मी मुरलीधर हंबर्डे. राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाजमुद्रा या सत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. समाजमुद्रा या सत्रामध्ये अनेक राजकीय लोकांच्या मुलाखती आपण अनेकदा ऐकता. आजची जी मुलाखत आहे ती विशेष आहे, कारण गेल्या काही दिवसांमध्ये नांदेड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये फार मोठे बदल झालेले आहेत. एक अभूतपूर्व अशी परिस्थिती नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या राजकारणात निर्माण झालेली आहे. आपण सगळे जाणताच नांदेड जिल्ह्याचे हे बदललेलं राजकीय वातावरण, निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना उलटसुलट होणारी चर्चा, तिकीट वाटपासाठी होणारी रस्सीखेच आणि एक काँग्रेसचा नांदेड जिल्ह्यातला बडा नेता भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यामुळे निर्माण झालेला राजकीय पेच, या सर्व पार्श्वभूमीवर आज आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये या सर्व पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत काँग्रेसचे राज्याचे प्रवक्ते बालाजी गाढे पाटील. आपण बालाजी गाढे पाटील यांचं आपल्या वतीने स्वागत करूया. नमस्कार सर, आपलं खूप खूप स्वागत आहे राजमुद्रा न्यूज चॅनलच्या सत्तामुद्रा या सत्रामध्ये. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आपण काँग्रेसचे राज्याचे प्रवक्ते आहात, आपण नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र आहात. त्या नात्याने नांदेड जिल्ह्याविषयी आपल्याला काही पहिल्यांदा प्रश्न विचारतो. सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे, अशोकराव चव्हाण
काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. कदाचित ते त्यांच्यासाठी सोयीचं असेल, पण अनेकांसाठी ते राजकीय कोंडी करणारं त्यांचा तो निर्णय ठरलेला आहे. गेल्या 50 वर्षापासून म्हणजे जवळजवळ अर्ध शतक चव्हाण घराणे हे काँग्रेसमध्ये आहे. स्वर्गीय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांनी अनेक देश पातळीवरची पदं भूषवलेली आहेत. राज्याचे 2 वेळा मुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलेलं आहे आणि अशोकराव चव्हाण सुद्धा राज्याचे 2 वेळा मुख्यमंत्री होते. एवढं सगळं असताना, एवढं सगळं काँग्रेस पक्षाने भरभरून त्यांना दिलेलं असताना त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा, का नेमका प्रवेश करावा याविषयी सामान्य लोकांमध्ये चर्चा आहे. आपण राज्याचे प्रवक्ते आहात, त्यांच्यासोबतही आपण बराच काळ काम केलेलं आहे. आपलं काय मत आहे यावर? नाही, सर्वात प्रथम तर मी राजमुद्रा न्यूज लाईव्हचे आभार व्यक्त करतो की आपण आज या जिल्ह्यातील विषयांवरती बोलण्यासाठी मला बोलवलं. आणि आपण जो प्रश्न विचारला तो प्रश्न हा तुमचाच आहे अशातला काही भाग नाही आहे. तो जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या काँग्रेसवरती प्रेम करणाऱ्या आणि इतर कुठल्याही पक्षावरती प्रेम करणारा असेल त्या व्यक्तीला हा प्रश्न पडलेलाच आहे की अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसनं इतकं भरभरून देऊन असा निर्णय घेतलाच कसा. कारण स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब यांना 2 वेळा मुख्यमंत्री, केंद्रामध्ये गृहमंत्री इतकी प्रचंड मोठी पदं भूषवण्याची संधी काँग्रेस पक्षानं दिली आणि त्यांनीही काँग्रेस पक्षाची सेवा केली. पण आज घडीला जो प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहे, जो तुम्ही मला विचारला की अशोकराव चव्हाणांनी भारतीय जनता पक्षाचं कमळ हातात घेण्यामागचं कारण काय, तर त्याची कारणं पडद्याच्या पाठीमागं काय होती ते मला निश्चितच सांगता येणार नाही, त्याच्यावरती तेच सांगू शकतील. पण हे जे काही झालं ते आमच्या सर्वच कार्यकर्त्यांसाठी, आम्ही त्यांच्या नेतृत्वामध्ये काम केलं, हे आमच्यासाठी धक्कादायक होतं, हे न पटणारं होतं, मनाला न मानणारं होतं आणि ही विचारधारेशी केलेली बेईमानी आहे असं माझं वैयक्तिक मत आहे पक्षाचा प्रवक्ता म्हणून. कारण ज्या काँग्रेस पक्षानं भरभरून दिलं, 2 वेळा चव्हाण साहेबांना मुख्यमंत्रीपदाची संधी काँग्रेस पक्षानं दिली. 1987 साली पहिल्यांदा ते खासदार झाले. त्यानंतर 1989ला पण त्यांना संधी उभी राहिली होती, पण त्यांचा पराभव त्यामध्ये झाला. त्यानंतर पुढे परत त्यांना विधान परिषदेवरती आणि परत मंत्रिपद मिळालं. त्यानंतर सातत्यानं, म्हणजे तुम्ही जर म्हणाल तर 1987 नंतर सातत्यानं सत्तेमध्ये एखादा अपवाद वगळता काँग्रेसच्या माध्यमातून ते राहिलेत. मग काँग्रेसनं काहीच कमी केलेलं नसताना हा जो त्यांनी निर्णय घेतला ही निश्चित पद्धतीनं विचारधारेशी केलेली बेईमानी आहे असं माझं स्पष्टपणे आणि प्रखरपणे मत आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या घडामोडींमागे नेमकं कारण काय असावं? कारण राज्याचा 2 वेळा मुख्यमंत्री असलेला आणि गेल्या 5 दशकांपासून ज्यांची महाराष्ट्रावर संपूर्ण पकड राहिलेली आहे असा राजकीय घराण्यामध्ये जन्मलेला अत्यंत प्रगल्भ माणूस, कारण त्यांनी हा निर्णय घेतला म्हणजे अत्यंत विचारपूर्वक घेतला असेल. कारण गेल्या वर्षभरापासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या उठत होत्या, तशा चर्चा होत होत्या, अनेकांनी त्यावर विश्वास ठेवला, सामान्य लोकांनी बऱ्याचदा त्याच्यावर विश्वास ठेवलाही नाही. पण तुम्ही जे म्हणताय की विचारधारेशी केलेली ही त्यांनी केलेली ही बेईमानी आहे निदान काँग्रेस पक्षाच्या, तर यामागं ही बेईमानी करण्यामागं नेमकं काय कारण असावं असं आपल्याला वाटतं? मी जसं म्हणालो की याच्या पाठीमागची पडद्याआडची जी कारणं आहेत ते भारतीय जनता पक्ष म्हणजे 2 लोक नीट सांगू शकतात. एक तर भाजप किंवा चव्हाण साहेब, हे 2च व्यक्ती व्यवस्थितरित्या ते सांगू शकतात. पण काही जरी कारण असेल तरी मला एक गोष्ट सगळ्या दर्शकांना निदर्शनास आणून द्यायची आहे. ज्या वेळेला आदर्शचं प्रकरण झालं आणि अशोकराव चव्हाणांना राजीनामा द्यावा लागला त्यावेळेला हा काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिला. त्यांच्या प्रत्येक अडचणीमध्ये हाच काँग्रेस पक्ष, या पक्षातला माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता हा त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिला. मग ज्या काही अडचणी होत्या त्यांनी आमच्यासोबत कार्यकर्त्यांसोबत पुढे ठेवायला पाहिजे होत्या, कार्यकर्त्यांना त्या अडचणी मांडायला पाहिजे होत्या, कार्यकर्ते त्याही अडचणीमध्ये सोबत राहिले असते. पण कुणालाच न सांगता इतक्या प्रचंड 5 दशकाचं नातं आज जर स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब जिवंत असते तर त्यांना हे निश्चित पद्धतीने आवडलं नसतं. अतिशय दुःख झालं असतं स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांना, अजिबात आवडलं नसतं. कारण काँग्रेस पक्षाची विचारधारा सोडण्याचा कधीच प्रयत्न त्यांनी केला नाही. मधल्या कालखंडामध्ये मस्काच्या माध्यमातून झाला, पण त्यांनी जनसंघाची कास कधी धरली नाही. त्यांनी पुरोगामी आणि संविधानाला मानणारा विचार हा कायम स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांनी उरामध्ये बाळगला. त्यामुळं आपण जे म्हणालात की त्यांच्या नेमक्या अडचणी काय होत्या
तर त्या अडचणी त्यांनी आम्हाला सांगितल्याच नाही कधी. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जर त्या अडचणी सांगितल्या असत्या तर या जिल्ह्यातला आणि राज्यातला काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्ता त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिला असता याचा विश्वास मला आहे. कारण आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम केलं आहे. पण कदाचित तेवढा विश्वास त्यांना कार्यकर्त्यांवरती वाटला का नाही हे ते सांगू शकतील. ते फार मोठे नेते आहेत, मी फार सामान्य कार्यकर्ता आहे. पण स्वर्गीय शंकररावजी चव्हाण आज जिवंत असते तर त्यांना हे अजिबात आवडलं नसतं. त्यांना मरण यातना जिवंतपणी झाल्या असत्या, मला इथं नम्रपणे नमूद करायचं आहे. आणि आपण जे म्हणालात की अडचणींचं काय, तर जसा जो उल्लेख एक संदर्भ देतो, श्वेतपत्रिका संसदेमध्ये निघाली अधिवेशनाच्या कालखंडामध्ये आणि त्यात आदर्श जो प्रकरण झालं, आदर्श घोटाळा, त्या आदर्श घोटाळ्याचा उल्लेख त्यामध्ये होता. त्यामुळं कदाचित घाबरले असतील ते. कारण भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं राज्यामध्ये काम करतोय, जर तुम्ही म्हणाल की BJPनं या देशामध्ये त्यांना जिथं जिथं निवडून येता येत नाही अशा सर्व ठिकाणावरती काँग्रेस पक्षातले नेते घाबरवून त्यांना तुरुंगात टाकण्याची भीती टाकून, चव्हाण साहेबांच्या सोबत तेच झालं, त्यांना तुरुंगात टाकण्याची भीती असेल, जे काय असेल आता हे मला सांगता येत नाही. पण जे देशात सध्या चाललं आहे ते सांगतोय की धमकी देणे, ED CBI या शासकीय संस्थांचा जो गैरवापर BJPनं लावलेला आहे तोच गैरवापर याही ठिकाणावरती झाला. त्याच अडचणी असतील. आणि आता हे गावातलं खेड्यामधला अगदी अडाणी माणूससुद्धा जो आहे तो सुद्धा म्हणतोय, म्हणजे ED आणि CBI गावाकडच्या लोकांना माहीतच नव्हतं सर, पण आता खेड्यापाड्यातला माणूस काय झालं तर ED लागली म्हणतोय. अगदी सामान्य माणूस भांडणामध्ये सुद्धा तुला ED लवकर म्हणायला लागला. हे म्हणजे मोदी सरकारने देशातल्या ॲटॉनॉमस संस्था ज्या आहेत, स्वायत्त संस्था ज्या आहेत, ज्याच्यातनं कायदा सुव्यवस्था राखल्या जातो, ज्या लोकांच्या सोयीसाठी आहेत, त्यांचा मजाक उडवून स्वतःच्या प्रचारासाठी वापरलं. आणि त्याच अडचणी कदाचित इथंही असतील, अन्यथा त्यांनी पक्ष सोडला नसता असं मला वाटतंय. सर, तुम्ही EDचा या ठिकाणी वारंवार उल्लेख केलात आता या प्रश्नामध्ये, आणि EDचा गैरवापर केंद्र सरकारकडून केला जातो आहे याची उदाहरणे आहेत असंही आपण म्हणालात. मी EDच्या प्रश्नावर येणारच आहे, तो एक प्रश्न मी त्या बाबतीत विचारणार आहे. पण तत्पूर्वी मगाशी तुम्ही बोलत असताना एक उल्लेख केलात की चव्हाण साहेब ज्यावेळी भारतीय जनता पक्षात गेले त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत कुठल्याही प्रकारची चर्चा केली नाही किंवा कधी ते करायचे नाही असं तुम्ही म्हणालात. तर ज्यावेळी ते काँग्रेस पक्षात होते तुम्ही बराच काळ त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. तुम्ही प्रदेश बॉडीवर आत्ताही आहात, तुम्ही राज्य पातळीवरून त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. तुम्ही नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र आहात, म्हणजे जिल्ह्यामध्ये सुद्धा तुमचा आणि त्यांचा वारंवार संबंध आलेला आहे. तर एक पत्रकार म्हणून किंवा एक सामान्य लोकांची भावना म्हणून तुमच्या उत्तरातून आम्ही असं समजावं का की ज्यावेळी अशोकराव चव्हाण काँग्रेसमध्ये होते त्यावेळी कुठल्याही कार्यकर्त्याशी कुठल्याही गोष्ट करताना निर्णय हा कार्यकर्त्यांना विचारून किंवा चर्चा करून घेतला जात नव्हता, त्यांचा एकशाही अंमल होता, असं आपल्या उत्तरातून आम्ही समजायचं का? तर आपण जे म्हणालात की कार्यकर्त्यांना विचारात आणि विश्वासात घेतल्या जात नव्हतं का, तर आता मला वाटतं की काँग्रेस पक्षामध्ये काय होत होतं याच्यावरती बोलण्यात अर्थ नाही आहे, कारण ते भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत. पण ज्या निर्णयाबद्दल आपण विचारलं की काँग्रेस सोडून BJPमध्ये जात असताना जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली का, विचारलं का, तर निश्चित पद्धतीनं नाही. कुठल्याही कार्यकर्त्यांना त्यांचा हा निर्णय माहिती नव्हता. आमच्यासाठी तो धक्का होता, ज्यावेळेला आम्ही सगळं TV वरतीच पाहत होतो हे सगळं. त्यामुळं मतदारसंघातल्या मतदारांना विचारलं नाही, जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्याला विचारलं नाही, तो त्यांचा स्वतःचा निर्णय होता. आणि ते मोठे नेते आहेत, निश्चित पद्धतीनं सर्व बाजूनं त्यांनी विचार केला असेल, कारण देशामध्ये भाजपचं ज्या पद्धतीनं चाललं ED CBI, त्यामुळं कुठली भीती होती मला माहिती नाही. पण जर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत विश्वासात घेऊन संवाद साधला असता तर मागे सुद्धा संकट काळामध्ये काँग्रेस पक्ष आणि पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्यासोबत उभे होते. याही वेळेस तसं काही असतं तर त्यांच्यासोबत उभे राहिले असते, याचा विश्वास मला आहे. आणि हीच प्रतिक्रिया जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची आहे की तशी काही अडचण असतील त्यांनी बोलून दाखवली असती तर आम्ही सोबत उभे राहिलो असतो. पण तसं झालं नाही. पण असो, आता त्या गोष्टींना अर्थ नाही आहे निश्चितच. तुम्ही आता बघाशी म्हणालात की एक छत्री अंमल अशोकराव चव्हाणांचा नांदेड जिल्ह्यावर राहिलेला आहे. आता अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षात गेलेले असताना काँग्रेसचे बरेच नेते त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भाजपवासी होतील का अशी एक चर्चा आहे, किंवा बऱ्याचदा असे कयास लोकांकडून बांधले जात आहेत की हा विशिष्ट नेता किंवा तो आजी माजी आमदार खासदार कोणी असेल तो भारतीय जनता पक्षात जाईल. आपल्याला काय वाटतं की नांदेड जिल्ह्यातले जे वलयांकित नावं आहेत ती अशोकराव चव्हाणांच्या मागे भारतीय जनता पक्षात जातील का? आता कुणाबद्दल अंदाज बांधणं निश्चितच चुकीचं आहे. पण सध्याच्या घडीला जिल्ह्यामध्ये जे काही काँग्रेस उरलेली आहे पदाधिकाऱ्यांमधली, तर ती भक्कम पद्धतीनं राहील याचा विश्वास आहे. पण
आमदारसुद्धा आमच्या पक्षासोबत आहेत. आमदारांनी सांगितलं की आम्ही जाणार नाही आहोत. त्यामुळं सध्या जे काही शिल्लक आहेत ते काँग्रेस पक्षाचे एकदम एकनिष्ठ विचारधारेवरती चालणारे लोक आहेत. त्यामुळं ही लोकं फुटून जाणार नाहीत याचा विश्वास निश्चित पद्धतीनं मला आहे. आणि ही लोकं पुन्हा एकदा ही काँग्रेस नव्यानं उभं करतील. त्यामुळे आपण जसं म्हणालात की चर्चा चाललेल्या आहेत, अफवा चाललेल्या आहेत, त्यामुळं अफवांना मी फार काही महत्त्व देत नाही. अगदी बरोबर. मला सांगा की अशोक चव्हाणांच्या आदर्श घोटाळ्याची वारंवार चर्चा भारतीय जनता पक्षाकडून होत राहिली. ते अगदी भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून आदर्श घोटाळा, अगदी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी ज्यावेळी नांदेडमध्ये ज्यांनी सभा घेतली त्यावेळीसुद्धा त्यांनी आदर्श घोटाळ्याचा उल्लेख इथे केला होता. आणि मागच्याच महिन्यामध्ये ज्यावेळी अर्थसंकल्प सादर झाला त्याच दरम्यानमध्ये अशोकराव चव्हाणांविषयी श्वेतपत्रिका काढून त्यांचा घोटाळा हा व्यापक मोठ्या प्रमाणातला घोटाळा आहे अशी एक अर्थ मंत्रालयाकडून एक मोठी घोषणा करण्यात आली होती. आणि त्याच्या अगदी एका महिन्याच्या आत अशोकराव चव्हाणे भारतीय जनता पक्षामध्ये जातात. यावर आपलं काय मत आहे? नाही, आता मुळात ना की भारतीय जनता पक्ष हा देशातल्या निर्लज्ज, भ्रष्टाचारी, बलात्कारी, टगे, गुंड, स्मगलर्स, ड्रग्स पॅडलर्स असे जर सगळे कुठं भेटतात असं जर तुम्ही मला विचारलं तर देशातले गुंड, मवाली, भ्रष्टाचारी, बलात्कारी, ड्रग पेडलर्स हे सगळं एकाच छताखाली भेटण्याचं ठिकाण म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि ते चुकीचं नाही, ते वास्तव आहे. कारण ज्या भाजपनं भ्रष्टाचार विरोधी आम्ही आहोत असं ढोंग केलं 2014ला, ज्या भारतीय जनता पक्षानं काळा पैसा आणण्याचं ढोंग केलं, ज्या भारतीय जनता पक्षानं भ्रष्टाचार मिटवण्याचं ढोंग केलं आणि ज्या काँग्रेसला आम्ही संपवू असं म्हणाले, ती सर्वच्या सर्व काँग्रेस BJP स्वतः सोबत घेऊन गेलेली आहे. म्हणजे काँग्रेसमुक्त भारत करू असं म्हणताना BJPनं काँग्रेसमुक्त भारत करणं भारतीय जनता पक्षाला 100 नाही पुढचे 1000 वर्ष जमणार नाही. पण काँग्रेसमुक्त भारतचा नारा देता देता काँग्रेसयुक्त भाजप करण्याचं काम भारतीय जनता पक्षानं केलं आहे. म्हणजे याच नांदेडमध्ये येऊन एके ठिकाणावरती देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की अशोकराव चव्हाण लीडर नाहीत, डीलर आहेत. ते डीलर मग तुमच्या पक्षात आल्यावरती आता लीडर झाले का? हा माझा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीसांना की ते डीलर आता तुमच्या पक्षात आल्यावरती लीडर झाले का? हेच आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस असं एका नेत्याबद्दल घडलं का? नाही. अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याचा प्रश्न नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातल्या सभेमध्ये बोलताना नॅचरली करप्टेड पार्टी असं म्हटलं. 70,000 कोटीचा आरोप झाले. ते अजित पवार यांच्या इथं गेले का वॉशिंग मशीनमधनं शुद्ध होऊन निघाले. किरीट सोमय्या त्यांचा आपण चित्रफित पाहिली तर ती अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिली. असे विकृत लोक असलेला पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे. त्यामुळं नारायण राणे, एकीकडे नारायण राणेंची ती मुलं आणि नारायण राणे वाटेल त्या भाषेत शिव्या द्यायचे, ते BJPत गेले, स्वच्छ झाले. म्हणजे आपला जो मूळ प्रश्न होता की आरोप करणाऱ्या भाजपला हे कसे चालतात, तर मी ज्याचं सुरुवात केली की भारतीय जनता पक्षाची प्रवृत्तीच ती आहे. ज्या RSSच्या विचारधारेतनं BJP उभी झाली आहे त्या विचारधारेला या देशातल्या लोकशाहीला संपवायचं आहे. आणि मग त्यांना माहिती होतं आपण निवडून येणार नाही यावेळेला, कारण सगळे सर्वे BJPच्या विरोधामध्ये आहेत. केंद्रामध्ये ते 400 पार वगैरे वगैरे ह्या ज्या काही भपाऱ्या मारणं चाललं आहे सन्माननीय विश्वगुरूंकडनं, तर असं काही होणार नाही आहे. ग्राउंड रियालिटी ही फार वेगळी आहे. आम्ही जमिनीवरती काम करणारी माणसं आहोत. ग्राउंड रियालिटी अशी आहे की जनमत प्रचंड विरोधात आहे, लोक विरोधात आहेत आणि 400 पार सोडा 200 पारसुद्धा BJP यावेळेस जाणार नाही. म्हणून चव्हाण साहेबांसारख्या नेत्यांना फोडून आपली एक एक जागा प्लस करण्याचा प्रयत्न चालला आहे. आणि ही नेतेसुद्धा घाबरून हा निर्णय घेत आहेत. पण लालू प्रसाद यादव यांचा आदर्श देशातल्या सर्वच पक्षातल्या अशा घाबरलेल्या नेत्यांनी घ्यायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत हंबर्डे सर या ठिकाणावरती आहे. कारण लालू प्रसाद यादवांनी वेळ प्रसंगी तुरुंगवास भोगला तिथं, पण विचारधारेशी बेईमानी केली नाही. आणि तुरुंगाच्या भीतीनं काँग्रेस पक्षानं तुम्हाला सत्ता दिली, जे कोणी असतील, कुठलाही पक्ष तुम्हाला सत्तेची संधी देतो. भ्रष्टाचार करा निश्चित म्हणत नाही, फक्त BJPत ते घडत असेल कदाचित, पण काँग्रेस पक्षामध्ये असं कधीच होत नाही. मग जर तुम्ही तसं काही तुमच्या हातून चुका झाल्या असतील तर तुम्ही
पुढच्या परिणामांना सामोरं गेलं पाहिजे. जनता तुमच्या पाठीमागे उभी राहील, पण जनतेला अविश्वासात, कार्यकर्त्यांना अविश्वासात घेऊन तुम्ही अशी पावलं टाकणं मला वाटतं लोकशाहीत चुकीचं आहे. आणि भाजपला चालतं का, तर हो चालतं भाजपला. भाजप हा निर्लज्ज लोकांचाच पक्ष आहे, कारण त्यांची विचारधाराच विकृतीची आहे. तुमचं अतिशय परखड मत भारतीय जनता पक्षाविषयी या ठिकाणी आम्ही ऐकलं. आता मी जिल्हा केंद्रित काही प्रश्न तुम्हाला विचारतो आहे. तुम्ही जे प्रश्न विचारलेत, तुम्ही जे आत्ता उत्तर दिलेत त्यावर मी येणारच आहे, त्यावर आपण बोलूच पुढे. पण आत्ता जे मी काही सुरुवातीचे प्रश्न विचारतो आहे ते नांदेड जिल्ह्यामध्ये जे राजकीय वातावरण ढवळलं आहे आणि जे प्रचंड मोठे बदल झालेले आहेत त्याच्यावर काही केंद्रित मी प्रश्न विचारतो आहे. आपण राज्य लेवलला काम करता आणि आत्ता सध्या जिल्हाध्यक्षाच्या निवडी रखडलेल्या आहेत आणि वर्तमानपत्रातून, समाज माध्यमांमधून नांदेड जिल्ह्याविषयी फार आम्ही ऐकतो आहोत की अमुक एका चेहऱ्याची निवड झाली किंवा जवळजवळ जिल्हाध्यक्ष झाल्यातच जमा आहेत. ते अगदी नांदेडच्या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षापासून युवक काँग्रेसच्या अध्यक्षांपासून ते अगदी विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षापर्यंत या सगळ्या निवडी ज्या आहेत त्या रखडलेल्या आहेत. यामागे नेमकं काय कारण आहे, हा पहिला प्रश्न. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक सध्या लोकांकडून असं बोललं जात आहे, जनसामान्यांच्या भावना आम्ही बोलून दाखवतो आहोत की आत्ता जिल्हाध्यक्ष जे होतील ते कदाचित इथल्या पूर्वीच्या बड्या नेत्याच्या छत्रछायाखालचीच लोक इथे पुन्हा जिल्हाध्यक्ष पदावर बसून काँग्रेस परत आपल्या दावणीला ते बांधून ठेवणार का, अशी एक लोकांमध्ये चर्चा आहे. या दोन्हीवर आपलं काय मत आहे? नाही, आता जो पहिला प्रश्न होता त्याचं उत्तर अगोदर देतो मी, की जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडी ज्या रखडलेल्या आहेत त्याचं मागचं कारण काय. तर एक लक्षात घ्या की अशोकराव चव्हाण हे राज्यातले प्रचंड मोठे नेते आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांच्या प्रभावाखालील किंवा लाभक्षेत्रामधली जे काही कार्यकर्ते पदाधिकारी होते ते सोबत गेले. त्यामुळं काही लोक अंदाज घेत होते, तेही नंतर सोबत गेले, आपण पाहिलं असेल. तर काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि एका यंत्रणेच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीने इथं काम चालतं. त्यामुळं गेल्या 1 महिन्यामध्ये निरीक्षकांच्या समित्या 2-3 वेळेस इथं आल्या त्या निरीक्षकांनी, प्रभाऱ्यांनी जिल्ह्याची चाचपणी केली आणि ती चाचपणी करून त्याचा अहवाल प्रदेशाध्यक्षांना आदरणीय नानाभाऊ पटोले साहेबांना मांडलेला आहे. आणि नानाभाऊ हे लढवय्ये नेते आहेत, ते चुकीचा निर्णय घेणार नाहीत. त्यामुळं या जिल्ह्यामध्ये जी हानी झाली आहे ती हानी भरून काढणारा सक्षम माणूस देण्यासाठी चाचपणी चालत असल्यामुळं हा वेळ लागतोय. कारण घाई गडबडीमध्ये कोणाला तरी अध्यक्ष करायचं आणि पक्ष संघटनेचं नुकसान करणं हा स्वभाव नानाभाऊ पटोले यांचा नाही आहे. त्यामुळं वेळ घेऊन विचार करून एक भक्कम पर्याय नांदेड जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाला नानाभाऊ पटोले देतील याचा विश्वास मला आहे. आणि जो तुम्ही दुसरा प्रश्न विचारलात की इथला होणारा अध्यक्ष हा जुन्या नेत्याचा म्हणजे चव्हाण साहेबांचा हस्तक असेल का, जे काय स्पष्ट बोलू आपण, तर मला असं वाटत नाही असं काय असेल. कारण काँग्रेस पक्षामध्ये जो कोणी अध्यक्ष नानाभाऊ देतील त्याची चाचपणी करून, कारण राज्याचा अभ्यास करणारा, राज्य चालवणारा तो नेता आहे. त्यामुळे नानाभाऊ निश्चित पद्धतीनं अशा प्रकारचा नेता देतील, अशा प्रकारचा अध्यक्ष देतील तो विचारधारेशी एकनिष्ठ असेल आणि तो नेता, तो अध्यक्ष अशी काँग्रेस इथं उभं करेल की भविष्यामध्ये केडर बेस असेल. ती केडर बेस म्हणजे व्यक्तिप्रेमी काँग्रेस नाही जशी पूर्वी होती, ती व्यक्तिप्रेमी नाही तर विचारधारेवरती प्रेम करणारी काँग्रेस उभी करणार. आणि मला वाटतं थोडा वेळ आपणही दिला पाहिजे, घाई करायचं म्हणजे घाईमध्ये बऱ्याचशा चुका होतात. अगदी 100%. तुम्ही म्हणताय त्याला जनता कदाचित सहमत होईलही ज्यावेळी ही मुलाखत ते बघतील. पण नांदेड जिल्ह्याचा लोकसभेचा काँग्रेसचा चेहरा कोण, प्रश्न स्पष्ट आहे. आपलं काय मत आहे? मला असं वाटते की मी फार लहान कार्यकर्ता आहे हे सांगण्यात. त्यामुळं आमची एक पार्लमेंटरी कमिटी आहे आणि राज्याचे प्रभारी आहेत माननीय रमेशजी चेनीथला आणि प्रदेश अध्यक्ष, त्याचबरोबर CLP लीडर माननीय बाळासाहेब थोरात साहेब, हे सगळे लोक मिळून तो निर्णय घेत आहेत. आणि आत्ता 3 दिवसापूर्वी मुंबईमध्ये आमचं पक्ष कार्यालय जे आहे टिळक भवन, तिथं बैठका झाल्या, अनेकांना बोलवण्यात आलं. त्यामुळं अनेक इच्छुक चेहरे आहेत. त्यामुळं येत्या 3-4 दिवसामध्ये याचं चित्र स्पष्ट होईल. पण आम्ही सक्षम उमेदवार देऊ, सक्षम पर्याय देऊ आणि तो इतका भक्कम असेल कारण जिल्ह्यातली जनता आता काँग्रेस पक्षाच्या बाजूने उभे राहिली. आणि तुम्ही कदाचित माझी गोष्ट मान्य कराल, भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी, कार्यकर्ता आणि मतदारसुद्धा आता यावेळेस काँग्रेसला मतदान करेल याचा विश्वास मला आहे. कारण याच्यामागचं कारण असं आहे की BJPतील वर्षानुवर्ष काम करणारा जो पदाधिकारी आहे, कार्यकर्ता आहे, तो प्रामाणिकपणे फील्डवरती काम करतोय
पण त्याच्या डोक्यावरती काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा, शिवसेनेचा असा नेता आणून वरती बसवला जातो आणि मग ज्याच्या विरोधामध्ये मुर्दाबादच्या घोषणा त्यानं दिल्या होत्या त्याच्याच पाठीमागं जिंदाबाद म्हणत त्याला फिरावं लागतं. त्यामुळं मला हे लोकमनाचा मी कानोसा घेतला जिल्ह्यातल्या. त्यामुळं काँग्रेसचा मतदार तर चिडून आहेच या बंडाळीमुळं, या बैमानीमुळं, पण BJPचा कार्यकर्तासुद्धा ज्यांच्या विरोधात आम्ही मुर्दाबाद म्हणलं त्यांच्यासाठी आता आम्ही जिंदाबाद म्हणणार नाही. म्हणून BJPचा प्रामाणिक कार्यकर्तासुद्धा यावेळेस काँग्रेसच्या बाजूने उभा राहील. अगदी 100% आणि आम्ही लोकसभा जिंकू निश्चित. आत्ता तुम्ही मगाशी बोलताना ज्या काही गोष्टींचा उल्लेख केलात की तुम्ही चतुर आहात, तुम्ही राज्याचे प्रवक्ते आहात, तुम्ही फार अतिशय चतुराईने चर्चित असलेल्या नावाला आणि इच्छुक असलेल्या नावांना बगल दिली. तुम्ही नावांचा अजिबात उल्लेख केला नाहीत, कारण तुमच्या वारंवार मुलाखतीमधून आणि ज्यावेळी तुम्ही मत म्हणता त्यातूनही हे चातुर्य तुमचं वारंवार दिसतं. आजही तुम्ही अतिशय सुंदर त्याला बगल दिलेली आहे. पत्रकारांना ताकास्तूर लागू द्यायचा नाही, कदाचित हे तुम्ही सगळ्या काँग्रेस नेत्यांनी राज्याच्या सध्या ठरवलेलं दिसतंय. हरकत नाही, आम्ही पत्रकार आहोत, जनसामान्यांच्या भावना आम्ही जाणून घेऊन अंदाज निश्चित बांधू. पण नंतर माझा पुढचा प्रश्न असा आहे, प्रश्न म्हणजे एक भावना आहे जनसामान्यांची की राज्यामध्ये जे बदल झाले त्यामध्ये आपल्या नांदेड जिल्ह्याचे जे खासदार प्रताप पाटील चिखलीकर जे आहेत त्यांचं आणि अशोकराव चव्हाण यांचं विळा भोपळ्यांचं सख्य होतं हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणजे उघड राजकीय मंचावरून ते एकमेकांवर विरोध करायचे, एकमेकांचा विरोध करायचे, उणीधुणी काढायचे, हे सगळं होतं. आज ते दोन्ही एक झालेले आहेत. भारतीय जनता पक्षातली खासदार पदाची ताकद असेल आणि अशोकराव चव्हाणांसारखा मोठा नेता हा भारतीय जनता पक्षात गेल्यामुळे आता नेमकं चित्र काय तिथे तो एक वेगळा भाग आहे. पण या दोन्ही गोष्टींचा नांदेडच्या काँग्रेसवर काय परिणाम होईल असं आपल्याला वाटतं? नाही, आता मुळात ते दोघं एक झाले, एकमेकांच्या विरोधात होते, एक झाले. पण जे तुम्ही समारोपाला विचारलं त्याचं आधी उत्तर देतो एका शब्दामध्ये की नांदेडच्या काँग्रेसवर हे दोघं एक होण्याचा काय परिणाम होईल, तर काहीच परिणाम होणार नाही. कारण काँग्रेस नांदेडच्या लोकांचा, मतदारांचा DNA जो आहे तो DNAच काँग्रेस हा आहे. त्यामुळं इथली जनता ही काँग्रेसच्या विचारधारेची आहे आणि अगदी स्वातंत्र्यापासून आहे. त्यामुळं मला इतकंच म्हणायचं आहे की हे सगळे जरी एकत्रित आलेले असले तर याचा फार काही परिणाम होणार नाही. आणि तुमच्या प्रश्नाला थोडंसं बगल देत मी इथं बोलतो. खरं तर मला कधी प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावरती BJPनं अन्याय केला असं वाटते. कारण ज्या टर्ममध्ये त्यांनी अशोकराव चव्हाण यांचा पराभव केला त्याच टर्ममध्ये त्यांचा नेता म्हणून त्यांच्या डोक्यावरती चव्हाणांना बसवणं, अशोकराव चव्हाण साहेबांना, हे निश्चितच हे दुर्दैवी आहे. पण असो, तो त्यांचा अंतर्गत पक्ष आहे, आता ते सोबत फिरतायत, माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना. पण जो तुमचा प्रश्न होता की याचा काँग्रेस पक्षावरती काय परिणाम होईल, याचा अजिबात वाईट परिणाम होणार नाही. उलट आमची पक्ष संघटना भक्कम योगानं उभी राहील आणि या दोघांच्या शक्तीला पराभूत करून खासदार आमचा निवडून आणू आम्ही. बालाजी गाडी पाटील, आपण राज्याचे प्रवक्ते आहात, त्या नात्यानं तुम्हाला एक प्रश्न विचारतो आहे. सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये खासदारकीच्या उमेदवारीची प्रचंड चर्चा चालू आहे, ती कुठल्याही पक्षाची असेल. आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाची चर्चा जास्त चालू आहे, कारण तिथे उमेदवार अनेक आहेत आणि सीट तर एकच मिळणार आहे. म्हणून जी चर्चितली नावं आहेत ती सगळ्या लोकांना माहिती आहे. जी आत्ता ही मुलाखत बघतायत त्या सगळ्यांना चर्चितली नावं माहिती आहेत. समजा उद्या भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार असलेल्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांना 2024च्या लोकसभेची उमेदवारी दिली नाही, तर नाराज होऊन म्हणा किंवा त्यांचा जो निर्णय कुठलाही असेल म्हणून त्यांनी जर पक्ष बदल केला आणि ते धोरण ठेवून त्यांनी जर काँग्रेसच्या वाटेला ते जर यायला लागले तर काँग्रेस पक्ष त्यांना स्वीकारेल का? किंवा राज्याचे प्रवक्ते म्हणून आपण याच्यावर काय सांगाल की तुमच्या पक्षाची त्यावेळी काय भूमिका असेल? नाही, आता हा जो प्रश्न आहे तर पक्षामध्ये कुणाला घ्यायचं नाही घ्यायचं हा सर्वस्वी प्रदेशाध्यक्ष आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब यांचा निर्णय आहे. त्यामुळं मला असं वाटतं की याच्यावरती चांगलं उत्तर तेच देऊ शकतील, कारण तो वरच्या लेवलचा निर्णय आहे. एक खासदार, एक प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष हे त्या लेवलचा निर्णय आहे. आणि BJPमध्ये कोणाला तिकीट देणार आहेत ते मला माहिती असण्याचं कारण नाही, कारण मी काही त्यांच्या पक्षाचा सदस्य नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्यावरती पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल. राज्यामध्ये मोठे फेरबदल झालेले आहेत. अनेक बड्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे. मी या पार्श्वभूमीवर म्हणतो आहे की ऐन निवडणुकीच्या तोंडावर या ठिकाणी अजितदादांसारख्या एका कद्दावर नेता, ज्याला आपण हिंदीमध्ये म्हणतो, असा एक ताकदवर बलाढ्य नेता, मराठा नेता त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्याचबरोबर अशोकराव चव्हाणही त्याच वाटेवर गेलेले आहेत. एका बाजूला मराठा आरक्षणाची प्रचंड मोठी लढाई, जनसंघर्ष इतका मोठा चाललेला असताना मराठा
कोट्यावधी संख्येने रस्त्यावर उतरलेला असताना ज्या मराठा नेत्यांकडे आपण अपेक्षेने बघावं की मराठा समाजाला जे न्याय मिळवून देतील, ते अशा ठिकाणी जाऊन बसतायत की जिथून लोकांना उमेद करता येणार नाही, किंवा लोक ज्यांचा विरोध करतायत सध्या त्यांच्याच काखेत ते जाऊन बसलेले आहेत. तर येणाऱ्या निवडणुकीवर मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचा आणि महाराष्ट्रातल्या मराठा नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा काय परिणाम होईल? नाही, आता हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आता तुम्ही जे म्हणालात की अजितदादा असतील किंवा चव्हाणसाहेब असतील ह्यांच्या तिकडं जाण्यामुळं काय परिणाम होईल, तर मला असं वाटतं की विरोधी पक्ष नेते म्हणून अजित पवारांनी काम केलं त्यावेळेला ते महायुती सरकारवरती मराठ्यांना आरक्षण द्या म्हणून बोलायचे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाणसाहेब होते, त्यावेळेस मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. तर ते सुद्धा मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे म्हणून म्हणायचे. आता विरोधात असताना अगदी परवापर्यंत 1 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे असे स्टेटमेंट त्यांचे होते. तर तुम्ही जे मला विचारलं की आता त्याचा परिणाम काय होईल आरक्षणाचा, तर ते परिणामांची चर्चा आपण नंतर करू. आता माझं स्पष्ट आव्हान आहे अजितदादांना, अशोकराव चव्हाण साहेबांना, की तुम्ही विरोधात असताना मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे म्हणून रस्त्यावरती किंवा मीडियाशी बोलताना म्हणायचात ना, तर आता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही तुम्ही वरच्या सभागृहामध्ये गेलात, देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये चव्हाणसाहेब गेलेले आहेत. तर मी या माध्यमातून मी त्यांना आव्हान करतोय की तुम्ही महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न संसदेच्या वरच्या सभागृहामध्ये मांडला पाहिजे. तुमच्यामध्ये ती निश्चित पद्धतीनं समाजाबद्दलची जाणीव असली पाहिजे. आणि तुम्ही म्हणालात की परिणाम काय होईल, तर उलट त्यांनी तिथं मांडावं, समाज त्याच्यावरती निर्णय घेईल तो. त्याचबरोबर फक्त मराठा समाजाचंच नाही, ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द झालं आहे त्याच्यावरती सुद्धा चव्हाण साहेबांनी राज्यसभेमध्ये तिथं मांडणी केली पाहिजे. त्याचबरोबर तिथं शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्या शेतकऱ्याच्या हमीभावावरती सुद्धा त्यांनी बोललं पाहिजे, ऊसाच्या भावावरती सुद्धा बोललं पाहिजे, त्याचबरोबर सोयाबीनच्या भावावरती सुद्धा त्यांनी मांडणी केली पाहिजे. त्यामुळं हा प्रश्न जो आहे तुम्ही जो म्हणालात की तो कुठल्या एका जातीच्या आरक्षणाच्या पुरता निश्चितच मर्यादित नाही आहे. त्यामुळे जेवढे लोक तिकडे गेलेले आहेत त्या सगळ्या लोकांना मला इतकंच आव्हान करायचं आहे की जर तुम्ही इमानदार आहात ना जनतेसोबत, कुणी का असेना, जर तुम्ही इमानदार आहात ना जनतेसोबत, तर तुमचं इमान आम्हाला बाहेर येऊन मीडियापुढे बोलताना नको आहे, तर तुमचं इमान आम्हाला राज्यसभेमध्ये दाखवा, तुमचं इमान आम्हाला सभागृहामध्ये दाखवा. अजितदादांनी सभागृहामध्ये मांडावं खालच्या. अशोकराव चव्हाण साहेबांना मराठा आरक्षणाची खरंच जर मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे असं जर त्यांची भूमिका असेल तर त्यांनी राज्यसभेमध्ये ती भूमिका मांडावी, मराठा आरक्षणाची, शेतकऱ्यांची भूमिका मांडावी. फक्त मी मराठ्यांचंच बोलतोय असं नाही. ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द झाले, ओबीसीचं आरक्षण राजकीय रद्द झालंय, ते उठवा म्हणून चव्हाण साहेबांनी मांडावी. आम्ही स्वागत करू त्यांच्या भूमिकेचं, 100% स्वागत करू. पण उरला प्रश्न बाकीच्या गोष्टीचा, तर मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे. महायुती सरकारने भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गट या गटाने मराठ्यांची फसवणूक केलेली आहे. ही भावना मराठा समाजामध्ये आहे आणि निश्चित पद्धतीनं येणाऱ्या निवडणुकीवरती मराठा, ओबीसी, SC, ST, अल्पसंख्याक, एकंदरीत या देशाचा सर्वसामान्य नागरिक हा खुश नाही आहे सरकारवरती. त्यामुळं सर्व प्रवर्गातून सर्व टप्प्यातली माणसं ह्या शासनाच्या विरोधात आहेत आणि 2024ला तुम्हाला निश्चित पद्धतीनं नवा निकाल येणाऱ्या काळात मतपेटीत दिसेल. निश्चित गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाची जी चर्चा फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होते आहे आणि महाराष्ट्राचं राजकारण त्याच्यामुळे सुद्धा अगदी ढवळून निघालेलं आहे. पण विरोधात असताना जे नेते मराठा आरक्षणावर अगदी पोटतिडकीनं बोलायचे, रस्त्यावर उतरून बोलायचे, जनसामान्यांसोबत आम्ही आहोत असं म्हणायचे, तेच तीनही खुद्द मराठा असलेले नेते, सध्या राज्याचे मुख्यमंत्री असलेले माननीय एकनाथजी शिंदे असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील आणि आत्ता अशोकराव चव्हाणांचं भारतीय जनता पक्षामध्ये जाणं असेल, हे तिन्ही पक्ष आज सत्तेशी जोडलेले आहेत. हे तिन्ही नेते आज सत्तेशी जोडलेले आहेत. ज्यावेळी हे विरोधात होते त्यावेळी फार हिरिहिरीनं मत मांडायचे. आज भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर निदान मराठा आरक्षणाविषयीच्या प्रश्नाविषयी बोलत असताना पक्षांकडून त्याची बोलती बंद केली जात आहे का, असं आपल्याला वाटतं का? नाही, त्यांची बोलती बंद होण्याचा प्रश्नच नाही आहे. भारतीय जनता पक्षामध्ये कुठल्याही नेत्याला काही बोलण्याचा अधिकार नाही आहे. भारतीय जनता पक्षातले सगळे नेते, मग ते माजी खासदार असतील, माजी मुख्यमंत्री असतील, चालू मुख्यमंत्री असतील, होणारे मुख्यमंत्री असतील, आजी माजी भावी सगळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असे जे कोण आहेत ते सगळे गुलाम आहेत. त्यांना बोलण्याचा अधिकार नाही आहे. त्यांनी मीडियात काय मांडवायची स्क्रिप्ट तयार होते रेशीम बागेमध्ये किंवा दिल्लीमध्ये, मोदींना अमित शहा जे म्हणतील तेच त्यांना बोलावं लागतं. त्यामुळे हे सगळे गुलाम लोक आहेत.
यांना बोलण्याचा अधिकार नाही आहे. फक्त स्वतःची घरं वाचवण्यासाठी हे लोक गेलेत ईडीच्या भीतीनं. यांना देशाचा, लोकशाहीचा, कार्यकर्त्यांचा, समाजाचं काही घेणं देणं नाही आहे. त्यामुळं जे जरांगे पाटील म्हणाले होते की हा लढा गरजवंत मराठ्यांचा आहे, हे प्रस्थापित मराठा समाजातले लोक आहेत, हे गरजवंत मराठ्यांचं दुःख मांडतील अशी अपेक्षा करणं म्हणजेच मराठा समाजाचं किंवा आपल्यासारख्यांचं मूर्खपणा आहे हा. त्यामुळं असं काही होणार नाही आहे, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि आता हे जातीचे नाही आहेत कोणी, हे भाजपवाले आहे. मग तो कोण्याही जातीचा असो, ओबीसीचा असो, एससीचा असो, एसटीचा असो, मराठ्यांचा असो, तो बीजेपीत गेला का तो संघाचा आणि बीजेपीचा होतो, त्याला अधिकार नसतो. जेवढं लिहून दिलं तेवढंच. याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगू, याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, ट्विटरवरती कोणतं ट्विट करायचं विशिष्ट सणांना, विशिष्ट इव्हेंट्सला, त्याच्यासुद्धा डिझाईनचा एक पॅटर्न वरतून ठरून येतो. हवं असल्यास तुमचे पण भारतीय जनता पक्षाच्या अनेक आमदार खासदारांशी ओळखीत, तुम्ही विचारा. खाजगीच ते पण दबक्या आवाजानं सांगतात की अरे आता ट्विटरला सुद्धा वरतूनच यायलं आहे आम्हाला. त्यामुळे हे सगळे गुलाम झालेले नेते आहेत. यांच्याकडनं स्वतःचं घर वाचवणारे हे लोक आहेत. यांना समाजाचं काही घेणं देणं नाही आहे, कारण त्यांच्या पक्षाला पण घेणं देणं नाही आहे. तुमच्या याच उत्तराच्या पार्श्वभूमीवर आधारित याच अनुषंगाने एक पुढचा प्रश्न विचारतो. अशोकराव चव्हाण काँग्रेसमध्ये असताना मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी त्या काळामध्ये त्यांच्या परीने भूमिका मांडलेली आहे. आज भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले असताना मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे अध्यक्ष असणारा माणूस आज एकही चकार शब्द त्यावर बोलायला तयार नाही. ही मराठा समाजासोबत केलेली बेईमानी असं आम्ही समजावं का? समाजानं निश्चित पद्धतीनं हा अर्थ काढायला काही हरकत नसावी, कारण खूप वर्ष चव्हाण साहेबांनी मराठा आरक्षण उपसमितीचं काम केलेलं आहे अध्यक्ष म्हणून. आणि विरोधात असताना अगदी परवापर्यंत ते म्हणत होते मराठ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे. अगदी नागपूर अधिवेशनाचा मी साक्षीदार आहे, तिथंसुद्धा साहेबांनी ती मांडणी केली होती. त्यामुळे जर त्यांची आता सत्तेत असल्यावरती जर प्रामाणिक भावना असेल, मी मगावेळेस सुद्धा म्हणालो, तर खरंच त्यांची ती प्रामाणिक भावना असेल तर आता तर ते केंद्रातल्या देशातल्या सर्वोच्च सभागृहामध्ये आहेत. मग त्या सर्वोच्च सभागृहामध्ये त्यांनी ते मांडावं. आणि जे तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं जर त्यांनी मांडणी राज्यसभेमध्ये केली नाही किंवा मुख्यमंत्र्यांशी जर त्याची बोलणी केली नाही, तर निश्चित पद्धतीनं त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही त्यांची प्रामाणिक भावना नाही असा अर्थ काढायला म्हणजे जागा आहे तिथं, जर त्यांनी भूमिका घेतली नाही तर. आणि जर समाजातनं तशी भूमिका घेऊ नये असं वाटत असेल तर त्यांनी त्यांची भूमिका ही राज्यसभेत मांडावी, बाहेर नाही, राज्यसभेत मांडावी, सभागृहामध्ये मांडली पाहिजे. कारण त्या सभागृहाला आता किंमत आहे, त्यांच्या पदाला किंमत आहे, संविधानिक पदावरती आहेत ते. आणि मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करावी, कारण त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. प्रचंड अभ्यासू असलेलं नेतृत्व म्हणजे चव्हाण साहेब आहे. त्यामुळे त्यांनी तो मुद्दा मांडावा आणि मराठा समाजाशी जर ते प्रामाणिकपणे आरक्षण भेटावं या मुद्द्यावरती सहमत असतील तर त्यांनी ती मांडणी राज्यसभेत करावी आणि मग मराठा समाजाला दाखवून द्यावं की मी तुमच्यासोबत आहे. विरोधात असताना मी सोबत आहे म्हणायचं, सत्तेत गेल्यावरती भूमिका बदलायचं. आता लोक ओळखून आहेत, सगळं लोक समजदार झालेले आहेत. त्यामुळं लोकांना अगदी अमेरिकेचं राजकारण कळतंय, भारताचं कळणार नाही का? त्यामुळं जर तशी भूमिका ते घेणार असतील तर लोक त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच वेगळ्या पद्धतीनं मताचा कौल देतील, हे मात्र मी निश्चितपणे सांगतो. मुलाखतीच्या शेवटाकडे वळत असताना तुम्हाला हा निश्चित प्रश्न मी या ठिकाणी विचारला पाहिजे, कारण आपण काँग्रेसच्या अत्यंत जबाबदार पदावर आहात. काँग्रेसच्या निदान नांदेड जिल्ह्याच्या काँग्रेसकडे जर बघितलं तर उरली सुरली काँग्रेस असं म्हणायला हरकत नाही, किंवा तशी दबकी चर्चासुद्धा लोकांमधून आहे. तर आपण प्रदेश बॉडीवर आहात, प्रदेश बॉडीवरचे नेते, नांदेड जिल्ह्यामध्ये राहिलेले काँग्रेसचे जे नेते आहेत, या सगळ्यांनी मिळून पक्ष बांधणी करण्यासाठी सध्या आपण नेमकी कोणती पावलं उचलत आहात, किंवा काँग्रेसमध्ये राहिलेल्या लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर जाऊ नये परत अशोकराव चव्हाणांच्या मागे, म्हणून आपली काय या ठिकाणी रणनीती असणार आहे? नाही, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्यांनी मनात ठरवलंच आहे आम्हाला जायचं आहे, तर जाणाऱ्याला आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. पण मुळात विचारधारेशी ज्यांना घेणं देणं नाही आहे अशी जी लोकं ऑलरेडी गेलेली आहेत, तर ते गेलेले आहेत, त्यांना या म्हणण्याचा काही प्रश्न नाही. पण उरली सुरली म्हणण्यासारखं निश्चितच काही नाही, कारण अनेक पदाधिकारी गेले आणि आता निश्चित पद्धतीनं एक पोकळी या जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आहे. पण मला एक मुद्दा इथं अत्यंत निर्भीडपणे सांगायचा आहे की काँग्रेस ही लोकांमध्ये आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं आत्ता ही जी काँग्रेस आहे ती सरंजामदारांच्या घरातून लोकांच्या दारात आली असंही म्हणायला हरकत नाही. आणि माझ्यासारखे असंख्य शेकडो कार्यकर्ते ह्या पक्षाला जबाबदारीनं मोठं करतील आणि उरली सुरली भाजप इथं राहील आणि आम्ही त्यांची मतं मांडण्याचा त्यांना अधिकार देऊ, परवानगी देऊ, संधी देऊ.
कारण आम्ही RSSच्या विचारधारेचे नाही, आम्ही महात्मा गांधींच्या विचारधारेचे आहोत. पण एक दुःख मला फार झालं, इथं मला बोलून दाखवायचं आहे की गांधींचा हात सोडून अशोकराव चव्हाणांनी गोडसेंच्या तंबूमध्ये जाणं मला बिलकुल आवडलं नाही. कारण स्वर्गीय शंकरराव चव्हाणांचा वारसा त्यांनी मोडायला नव्हता पाहिजे, ह्याचं दुःख आहे मला. निश्चित शेवटी आपण रॅपिड फायर घेणार आहोत. त्या रॅपिड फायरच्या पूर्वी या मुलाखतीचा शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारतो. भारतीय जनता पक्ष 2014 पासून सत्तेमध्ये आहे, तो आजतागायत सत्तेमध्ये आहे. काँग्रेस पक्ष त्यावेळेपासून बॅकफूटवर गेला. अगदी देश पातळीवरून आपल्या नांदेड जिल्ह्यापर्यंत जर आपण विचार केला तर, आणि आत्ता अशोकराव चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे अगदी काँग्रेस पक्ष आता नांदेड जिल्ह्यात सुद्धा अगदी बॅकफूटवर गेला. निवडणुका तोंडावर आहेत. यासाठी आपली काय रणनीती असणार आहे आणि काँग्रेसमध्ये राहिलेल्या लोकांचं आपण मनोधैर्य कसं वाढवणार आहात? एक प्रवक्ता म्हणून आपण पक्षाची भूमिका वारंवार मांडत असता, कारण आपण एक वाक्य आपल्या मतांमधून मी वारंवार ऐकलेलं आहे, तुमच्यासुद्धा भाषणांमधून ऐकले की काँग्रेस हा पक्ष नसून ते एक लोक चळवळ आहे, ते एक लोकांनी चालवलेलं एक सुंदर संघटन आहे असं आपण म्हणता. तर या संघटनाची पुढची पावलं काय असतील? नाही, आता याच्यामध्ये आमचा नॅरेटिव्ह जो आहे, सध्या नॅरेटिव्हची लढाई आहे. तर देशाचे नेते काँग्रेस पक्षाचे आमचे माननीय खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा, भारत जोडो न्याय यात्रा ही सुरुवात केली मणिपूरपासनं. ज्या मणिपूरमध्ये आपण पाहिलं महिलांची नग्नधिंड काढण्यात आली, जिथं 144 कलम लागू आहे तिथनं काढली. आणि आता दोन दिवसानंतर म्हणजे परवाला या महाराष्ट्रामध्ये नंदुरबारमध्ये ते प्रवेश करेल. तर त्याचा जो ध्येय धोरणं आहेत तीच ध्येय धोरणं घेऊन या देशातील जनतेला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, रोजगाराचा न्याय देण्यासाठी आम्ही भूमिका घेऊन पुढे चाललो आहे. त्यामुळं मला इतकंच सांगायचं आहे की तोच नॅरेटिव्ह आमचा आहे. आणि राहुल गांधींची यात्रा, काँग्रेसचा विचार, नेहरूंची आयडिया ऑफ इंडिया, त्याचबरोबर इंदिरा गांधींचा विचार, महात्मा गांधींचा विचार, फुलेशाहू आंबेडकरांचा विचार, हाच आमच्या पक्षाचा विचार आहे. आणि या देशाची लोकशाही वाचली पाहिजे, या देशाचं संविधान वाचलं पाहिजे, या देशातल्या संस्थांचा वापर चुकीच्या पद्धतीनं होता कामा नये, हा आमचा विचार आहे. आणि हा घेऊन लोकांमध्ये जातो आहे आणि याचं नुकसान होतं आहे. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, आज सर्वजण आपण पाहताय आणि हे विकल्या गेलेला मीडिया दाखवत नाही, तुमच्यासारखा जो निर्भीड मीडिया आहे, जो कोणाला घाबरत नाही, हे असे चॅनल आज देशामध्ये, ह्या चॅनलनीच जी यूट्यूबवरती चालत आहेत त्या पोर्टलनं देशातला पत्रकारिता जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून मी तुमचा आभार व्यक्त करतो. कारण देशाच्या राजधानीच्या बाहेर शेतकऱ्यांचं आंदोलन चाललेलं आहे. त्या शेतकऱ्यांना राजधानीत येऊ नये यासाठी खिळे ठोकल्या जात आहेत, कॉन्क्रीटच्या भिंती बांधल्या जात आहेत. जगात फक्त भारतात शेतकऱ्यांचं आंदोलन चाललं आहे का? अजिबात नाही. आज पोलंडमध्ये आंदोलन चाललेलं आहे, आज UK मध्ये आंदोलन चाललेलं आहे, फ्रान्समध्ये चाललेलं आहे. अक्षरशः लोक संसदेवरती शेण फेकायला लागलेले आहेत, तिथले चारा फेकायला लागलेले आहेत. पण त्या शेतकऱ्यांना सन्मान देण्याचं काम ते सरकार करतायत. आणि राज्याचं सरकार काय करतंय? आपल्या इथलं सरकार, देशातलं सरकार काय करतंय? तर देशातलं सरकार आपल्याला काय करतंय? तर शेतकऱ्यांच्या पायात अगोदरच खिळे ठोकतंय आणि झोपल्यावरती अश्रुडोळांच्या कांड्या, पॅलेट गन्स. त्यामुळं हे जे काही चाललंय, त्यामुळं तुम्ही जे म्हणालात की मनोधैर्य काय, तर काँग्रेस, मी जसं नेहमी म्हणतो, ही लोक चळवळ आहे. ह्या निवडणुकीचं नेतृत्व कोण करतंय? तर लोक करतायत, लोक. आणि लोक नेतृत्व करतील, लोक पुढे येतील आणि लोकहितासाठी लोकांच्या विरोधात असलेल्या लोकशाहीविरोधी भारतीय जनता पक्षाच्या सरकारला पाडतील, हा विश्वास मला आहे. कारण या देशामध्ये सर्वोच्च मोदी सरकार, मोदी की गॅरंटी, एका व्यक्तीला महत्त्व देण्याचं जे BJPचं चाललंय ना, सर्वोच्चता, असं सर्वोच्च एक व्यक्ती होऊ शकत नाही. तर आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, सर्वोच्च कोण आहे? तर लोक आहेत. आणि हीच विचारधारा काँग्रेसची, ते घेऊन आम्ही लोकांमध्ये जाऊ, आम्ही आमचं गाऱ्हाणं मांडू, काँग्रेसचं काय चुकलं हे पण विचारू. जे आमच्या पक्षातून फुटून लोक गेले त्यांच्याबद्दल लोक उत्तर देतील ना, आणि आमच्या चुका ज्या आहेत त्या घेऊ. निश्चित देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीपासून देशाच्या संविधान निर्मितीपर्यंत काँग्रेसचा सहभाग होता आणि तो तसाच राहील. लोक त्याच्यामध्ये कायम सहभागी राहतील आणि लढत राहतील असा आशावाद आपण या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. बालाजी सर, आपण या ठिकाणी प्रत्येक मुलाखतीच्या शेवटी आपण एक रॅपिड फायर घेत असतो आणि रॅपिड फायरच्या माध्यमातून, रॅपिड फायरच चाललंय सध्या सगळं. हो, अगदी. काल मीटिंगमध्ये असलेले नेते दुसऱ्या दिवशी रॅपिड फायरमध्ये BJPत चाललेत. अगदी. सध्या महाराष्ट्राचं राजकारण रॅपिड आहे
पण सगळीकडे फायर पण आहे. हो. असं वातावरण आहे सध्या. तर या पार्श्वभूमीवर आणि या मुलाखतीच्या पार्श्वभूमीवर काही आपण प्रश्न या ठिकाणी विचारतो आहोत. अर्थात इट्स अ रॅपिड फायर, दॅट्स वाय तुम्हाला उत्तरं पटापट द्यावी लागतील. इथे विचार करायला संधी नाही. बालाजी गाडे पाटील, आपण काँग्रेसचे राज्याचे प्रवक्ते आहात. त्या अनुषंगाने आपल्याला रॅपिड फायर आम्ही राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या वतीने विचारतो आहोत. राजकारण की समाजकारण? दोन्ही. जशी वेळ पडेल तसं. नाही, समाज घडवणारं राजकारण. वा. आवडतं नेतृत्व राजकारणातलं? तुमचं राजकारणातलं आवडतं नेतृत्व? नाही, निश्चित पद्धतीनं एका व्यक्तीला आपण कुठल्याही मी मानणारा नाही आहे. त्यामुळं मला नेतृत्व म्हणाल तर राहुलजींचं आवडतं, पण त्याच्या अगोदर म्हणाल तर नेहरूजींचं नेतृत्व असेल, महात्मा गांधींचं नेतृत्व मी जे पाहिलं नाही पण ज्यांना वाचले, त्यामुळे कुठल्या एका व्यक्तीचं नेतृत्व मला आवडत नाही. अनेक नेत्यांमधले अनेक गुण मला आवडतात. काँग्रेसमधील न आवडणारा नेता? काँग्रेसमध्ये जे प्रामाणिकपणे काम करतायत तसे सगळेच नेते आवडतात. काँग्रेसमधच्या बाहेरचे नेते म्हणाल तसं न आवडणारं असं नाही आहे, कारण आमच्या पक्षात तिरस्कार शिकवला जात नाही. मी BJPत नाही ना. तुम्ही प्रश्न काँग्रेसच्या प्रवक्त्यांना विचारता. मी म्हणालो होतो की ते नुसते प्रवक्ते नाही तर चतुर प्रवक्ते आहेत, ते फार सुंदर बगल देऊ शकतात. महाराष्ट्राचं राजकारण बिघडवणारा व्यक्ती? निश्चित पद्धतीनं व्यक्ती म्हणण्यापेक्षा तुम्ही विचारधारा किंवा संस्था विचारली तर महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण बिघडवणाऱ्यामध्ये भारतीय जनता पक्ष, RSS आणि व्यक्तींचीच यादी सांगायचं म्हणलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, अमितजी शहा आणि देवेंद्रजी फडणवीस. सुसंस्कृत महाराष्ट्राच्या अतिशय सुंदर विचारधारेला सुरुंग लावणारी व्यक्ती? सुसंस्कृत महाराष्ट्राच्या विचारधारेला सुरुंग लावणारी व्यक्ती परत अगेन भाजपा आणि RSS. व्यक्ती नाही आहे, ती संस्थाच आहे. त्यांनीच अशा अनेक व्यक्ती घडवलेत जे बॉम्बसारखं काम करतायत. तुमच्या मनातील भावी मुख्यमंत्री? महाविकास आघाडीचा. फार सुंदर खेळताय तुम्ही, फार विचारपूर्वक तुम्ही असं पटकन उत्तर, रॅपिड फायर आहे पण तुम्ही छान मस्त उत्तर देता एकदम. उद्याचं नांदेडच्या जिल्ह्याचं नेतृत्व? लोक ठरवतील ते. नांदेडचा भावी खासदार? काँग्रेस पक्षाचा. तुमचा व्यक्तिशः राजकीय प्रतिस्पर्धी? RSS आणि BJPमध्ये जे असतील आणि संविधान विरोधी जे असतील ते. मी व्यक्तिविरोध करणारा नाही आहे. क्या बात आहे. अतिशय सुंदर उत्तर आपण या ठिकाणी देतात. शेवटचा प्रश्न, आपल्या मनातील भावी पंतप्रधान? राहुल गांधी. निश्चित अपेक्षित अशी उत्तरं त्यांच्याकडून सगळे आलेली आहेत. हे होते आज आपल्यासोबत गप्पा मारणारे काँग्रेसचे राज्याचे प्रवक्ते बालाजी पाटील गाढे. आपण त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयावर या ठिकाणी बोललो. नांदेड जिल्ह्याचं राजकारण असेल, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होणारे बदल असतील आणि एकंदरीत आत्ता जे बदल होत आहेत राज्याच्या आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जे बदल होत आहेत या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी बोललो. अतिशय सुंदर उत्तरं त्यांनी दिली. ते खूप सुंदर वक्ते आहेत, त्यामुळे फार छान उत्तरं देऊ शकतात. त्यांनी इतका वेळ आपल्याला खेळवून ठेवलं. लोकांच्या मनातील प्रश्नांना त्यांनी अतिशय सुंदर उत्तरं दिली आणि त्यांच्या आपल्याला उत्तरातून राज्याची आणि नांदेड जिल्ह्याची एकंदरीत सध्याची राजकीय ज्या घडामोडी घडत आहेत त्याचाही अंदाज आपल्याला आला आणि भवितव्याविषयी आणि निवडणुकीच्या तोंडावरची ही मुलाखत असल्यामुळे निश्चितच ती स्फोटक होणार आणि लोकांपर्यंत ती उत्तरं पोहोचणार, कारण लोकांच्याच मनातले हे प्रश्न होते. त्यामुळे निश्चित ती खूप लोकांपर्यंत पोहोचणार, यामध्ये दुमत नाही. बालाजी गाडे सर, आपण राजमुद्राच्या स्टुडिओमध्ये या ठिकाणी आलात. आमच्या सगळ्या प्रश्नांना आपण खूप सुंदर उत्तर दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तर हे होते, मला राजमुद्रा न्यूजचे आभार मानायचे. ज्या काळामध्ये लोकांचे प्रश्न आणि भावना दाखवल्या जात नाहीत त्या काळात तुम्ही ह्या जिल्ह्यात BJP नेते गेलेले असताना ही घेण्याची हिंमत करताय, त्याबद्दल मी निश्चित तुमचं अभिनंदन करतो आणि मी आभारही व्यक्त करतो. धन्यवाद. तर हे होते काँग्रेसचे राज्याचे प्रवक्ते बालाजी गाढे पाटील. आपण त्यांच्याशी वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा केली, दिलखुलास त्यांनी उत्तर दिली. राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाजमुद्रा या सत्रामध्ये यापुढे अशाच एका राजकीय व्यक्तीसोबत आपण भरभरून बोलूयात, तुमच्या मनातले या ठिकाणी प्रश्न विचारूयात आणि त्यांच्याकडून निश्चित उत्तरं घेऊयात. तोपर्यंत इथेच थांबतो आहोत. नमस्कार. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.